असंच हा विषय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आम्ही महापौरांकडे बसलेलो असताना हा विषय झाला आणि मी सभागृह नेता म्हणून मी विषय मांडला. आणि मी आज त्या वृत्तपत्राचं नाव घेणार नाही. त्यांनी बातमी करताना माझा रेफरन्स देऊन की सभागृह नेत्यांना गाडी हवी आहे. मला गाडी हवी असती तर मी ट्रेनने कशाला गेलो असतो. मी रोज संध्याकाळी येताना ट्रेनने येतो. 8:10, 8:17 किंवा 8:30ची जी डबल फास्ट आहे अंधेरीवरनं थेट बोरलीला येते आणि ती प्लॅटफॉर्म नंबर 9ला पोचते. या गाडीने येण्याचा माझा प्रघात आहे. मी त्याचे स्क्रीनशॉट्स मी रेल1 ॲपवरनं तिकीट काढतो. गेल्या 8 दिवसामध्ये मी 6 दिवस ट्रेननेच प्रवास केलेला आहे. त्यामुळे मला काय त्याची गरज आहे की असं असतं तर मी अगोदरच मागितलं असतं. आणि मी राहायला बोरिवलीला, माझा मतदारसंघ दैसाला बाजूलाच आहे, जवळ मी राहतो. त्यामुळे मी जर गाडीने ये जा करायची असती तर मी ट्रेनने कशाला येईल. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेचं सभागृह, ज्या सभागृहात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी बसतात, त्या सभागृहात प्रत्येक पक्षाचा सभागृह नेता असतो, जो त्या पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांनीच आपल्यातून एक असा निवडलेला असतो. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाचे जे सभागृह नेते आहेत, गणेश खणकर, ते आपल्या खणखणीत भाषणांनी आणि त्यांच्या निवेदनांनी सभागृह गाजवत असतात. त्यांच्या या सगळ्या खणखणीत भाषणांमधून मागच्या काही दिवसात मीडियानं काहीतरी खणखणीत शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून काही कंट्रोवर्सीज निर्माण झाल्या. त्यानिमित्तानं आज त्यांच्याशी बोलण्याचा योग साधता आला आहे, कारण ते आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओत आहेत. त्यामुळे त्यांचं आधी औपचारिक स्वागत करूया. गणेशजी नमस्कार. 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 आकार DG9मध्ये तुमचं स्वागत. एका अशा कंट्रोवर्शियल आणि ज्याची चर्चा मागच्या 2-4 दिवस सातत्यानं मीडियात होत होती, त्या विषयावर बोलण्यासाठी खास निमंत्रित केलं आहे तुम्हाला. एकंदर विषय असा आहे की जिथं लोकांच्या कररूपी जमा होणाऱ्या पैशांमधून काही खर्च केला जात असतो, त्याला अकाउंटेबिलिटी, आता सध्या हा शब्द गाजतोय गल्लीपासून दिल्लीपर्यंत. दिल्लीतही केंद्र सरकारमधल्या काही मंत्र्यांच्या अकाउंटेबिलिटीचा विषय असा ऐरणीवर आणून एक मोठं आंदोलन झालं. हीच अकाउंटेबिलिटी मुंबई महानगरपालिकेतही लोकांना अपेक्षित आहे आणि त्या अकाउंटेबिलिटीच्याच एका सूत्राला पकडून हा जो विषय गाजला, तो म्हणजे लोकप्रतिनिधी, जे लोकसेवक आहेत, नगरसेवक आहेत, ते जनतेचे सेवक असताना मालकाच्या भूमिकेत शिरून काहीतरी मागण्या करतायत. म्हणजे आधी उपमहापौरांनी मागणी केली होती की ते दहिसरला राहतात, मग त्यांना जाण्या-येण्यात वेळ थोडासा जास्त जातो, मग त्यांना मुंबईत महापौरांसारखाच एखादा बंगला किंवा निवासस्थान द्यावं. अर्थात त्यावर टीका झाली, मग तो विषय मागे पडला. आता नव्यानं काही असं झालं आहे की सभागृहात तुम्ही काहीतरी अशी मागणी केली किंवा तुम्ही असं निवेदन केलं की या सगळ्या समिती अध्यक्षांना, महापौरांना, उपमहापौरांना, अगदी विरोधी पक्ष नेत्यांनाही आरामदायी गाड्या हव्यात. आता मीडियात या गोष्टींवर बऱ्याच उलटसुलट चर्चा झालेल्या आहेत. नेमकं काय आहे याच्या मागे? म्हणजे तुम्ही मागणी काय केली होती किंवा याच्या मागे काहीतरी एखादी पूर्वपीठिका असेल, तर ती तुमचं वर्जन काय ते ऐकून घेण्यासाठी खास आज आपण त्यानेच या संभाषणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. तुम्ही आज मला या ठिकाणी बोलवलं. असं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये कारभार सुरू असताना एक साधारणतः 1.5 कोटी जनतेचा काळजी घेण्याचं काम मुंबई महानगरपालिका करते. आम्ही मुंबई महापालिकेमध्ये प्रवेश केल्यानंतर गेली 6 महिने आम्ही ज्या पद्धतीनं काम करतोय, पाहिलं असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधी पक्षांकडनं ज्या पद्धतीनं राजकारण केलं जातं, एक मुंबईमध्ये काहीतरी वेगळंच घडते अशा पद्धतीनं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर्क कुठलाच दिला जात नाही, आकडेवारी कुठलीच दिली जात नाही. याही वेळेला तसंच घडलंय. मुळात विषय असा होता की गटनेत्यांच्या बैठकीमध्ये
आम्हाला त्रास होतो या गाड्यांचा, या गाड्या उंच आहेत. आता यामध्ये सगळे होते. मी एकच नाव घेईन, की यामध्ये विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर सुद्धा होत्या. इतरांची नावं घेण्यात आता काही अर्थ नाहीये. आणि मी सभागृह नेता आहे. त्यामुळे यांची मागणी मांडत असताना प्रशासनाने यावर विचार करावा किंवा हे आपल्याला करता येऊ शकतं का? म्हणून मी त्यांना सांगितलं होतं. ना लिखित स्वरूपात मी काही पत्र दिलं होतं, ना मी माझ्यासाठी गाडी मागितली होती, असा काहीच विषय नव्हता. आता विषय यामध्ये असा आहे, की मुंबई महापालिकेमध्ये साधारणतः 24+2 वॉर्ड ऑफिसर्स आहेत. त्यांना गाड्या दिल्या जातात. 17 डी-एम-सी आहेत. 7 झोनचे डी-एम-सी आहेत. बाकी म्हणजे मुख्य इमारतीत बसतात ते आहेत. ए-एम-सी आहेत. अतिरिक्त आयुक्त आहेत. अशा अनेकांना ही संख्या साधारणतः 54 आहे. विविध समित्यांचे अध्यक्ष, वैधानिक समित्यांचे अध्यक्ष, ही संख्या 54 आहे. वरळी हवला अधिकारी बसतात. इतरही सर्व अधिकारी आहेत. त्यांची संख्या ही जवळपास त्याच्यापेक्षा जास्त आहे. यांना गाड्या मात्र महापालिकेच्या स्वतःच्या आहेत. आणि आम्ही जे वैधानिक समित्यांचे अध्यक्ष म्हणून जातो, आता मी सभागृह नेता आहे, विरोधी पक्ष नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, यांना ज्या गाड्या आहेत या भाडे तत्वावर गाड्या घेतल्या जातात. जो काही गदारोळ आज सुरू आहे आणि जी काही बातमी बनवली गेली की पैशाची उधळपट्टी झाली, विकत घेतल्या, तसं काही नाही आहे. या ज्या गाड्या आहेत या वेटलीजवर घेतल्या जातात. वेटलीजचा अर्थ असा आहे की गाडी 5 वर्षाच्या करारावर घेतली जाते. त्याचं इंधन आणि त्याचा ड्रायव्हर हा महापालिकेचा असतो. पण त्या गाड्यांची देखभाल वगैरेचा हा जो विषय आहे हा काही महापालिकेच्या अंगावर पडत नाही. आणि आता सुद्धा महापालिकेकडे 16 गाड्यांची कमतरता आहे. आणि ज्या वेळेला हा विषय मला सांगितला, मी सभागृह नेता म्हणून हा विषय म्हटलं, बा यांची मागणी असेल तर यावर नक्की विचार करा, कारण तुम्हाला नवीन गाड्या घ्यायच्याच आहेत. तर त्यावेळेला ह्या गाड्या बदलून देण्याची जी मागणी त्यात काही करता येईल का? बरं, त्यामध्ये असं आहे की जे काही भाडं द्यावं लागतं आपल्याला, त्यात काही फार फरक आहे तर असंही काही नाही आहे. एकाच भाड्यामध्ये या सर्व गाड्या जवळपास मिळतात. बरं, आम्ही सभागृहात गेलो जानेवारी महिन्यामध्ये, तर त्यावेळेला जे काही आम्हाला दिलं ते आम्ही घेतलं. आम्ही काही चॉईस वगैरे दिला नव्हता का आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. एक तर मुळात अनेक वर्ष आम्ही विरोधी पक्षातच होतो. पहिल्यांदाच सभागृहात गेलो, मी सभागृह नेता झालो, मी दुसऱ्यांदाच नगरसेवक आहे. आणि तुम्हाला सांगू का की मी इथून जाताना मुंबईला सकाळी एकदा जर तो गुगल मॅप लावला तर 2 तास 10 मिनिटं 20 मिनिटं. मी काल सुद्धा गेलो. मला 10 वाजता माझी पहिली बैठक होती म्हणजे मुख्य इमारतीत. मला जायला 2 तास 20 मिनिटं लागले. मी रोज संध्याकाळी येताना ट्रेनने येतो. 8:10, 8:17 किंवा 8:30ची जी डबल फास्ट आहे अंधेरीवरनं थेट बोरलीला येते आणि ती प्लॅटफॉर्म नंबर 9ला पोहोचते. या गाडीने येण्याचा माझा प्रघात आहे. मी त्याचे स्क्रीनशॉट्स मी रेल1 ॲपवरनं तिकीट काढतो. गेल्या 8 दिवसामध्ये मी 6 दिवस ट्रेननेच प्रवास केलेला आहे. त्यामुळे मला काय त्याची गरज आहे की असं असतं तर मी अगोदरच मागितलं असतं. मी सभागृह नेता आहे. मी सभागृहामध्ये ज्या वेळेला महासभा सुरू असते त्यावेळी पूर्ण वेळ डॉक्टर असला पाहिजे, कार्डियक व्हॅन असली पाहिजे, ही मी मागणी केली, ती मान्य करायला लावली. सभागृहाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं पाहिजे सभागृह नेता म्हणून, ती मी मागणी केली, ती मान्य झाली. आज मुंबईकर सभागृहात काय चालतं हे बघतायत. सभागृहामध्ये प्रवेश करताना डिजी प्रवेश यंत्रणा सभागृहात मुख्य इमारतीत लागली पाहिजे, ती मी मागणी केली, ती मान्य झाली. सभागृहाच्या सुरक्षा व्यवस्था आणि मुख्य सभागृहात जाताना नगरसेवकांनाही बायोमेट्रिकची व्यवस्था, म्हणजे सर्वात अगोदर तुम्ही माझ्या पक्ष कार्यालयात बायोमेट्रिकची सिस्टम सुरू केली की जो नगरसेवक येतो त्याने पहिले पक्ष कार्यालयात हजेरी लावायची, मग सभागृहात जायचं. आपण किती वेळ उपस्थित राहिलो याची नोंद असली पाहिजे. ह्या अनेक गोष्टी करत असताना मी नगरसेवक आणि मी सभागृह नेता हा 227+10 नगरसेवक, 237 नगरसेवकांचा मी सभागृह नेता आहे. त्यामुळे माझ्याकडे विरोधी पक्षाचेही नगरसेवक अनेक वेळा मागणी घेऊन येतात. मी त्यांचीही बैठक लावतो की यांचे का विषय सुटत नाहीत याच्याकडे लक्ष द्या. सभागृहामध्ये कुणीही नगरसेवकाने विषय मांडला की त्याला अधिकाऱ्याचा फोन गेलाच पाहिजे. तुम्ही आज सभागृहात बोललात, तुम्ही नेमका काय विषय मांडलात हे डी-एम-सी किंवा वॉर्ड ऑफिसरने त्यांना विचारलं पाहिजे. हे मी सभागृहात ऑन रेकॉर्डवर माझं भाषण आहे की निवडून आलेला नगरसेवक हा 50 ते 60 हजार नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो. तो कुठल्या पक्षाचा आहे याचा विषय नाही, पण त्याची दखल घेतली गेली पाहिजे. हे मी सभागृहात ऑन रेकॉर्ड बोललो आणि त्याची सुरुवात सुद्धा झाली. स्टँडिंगमध्ये सुद्धा हरकतीचे मुद्दे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2-2, 4-4 वर्ष ती उत्तरं यायची, 6 महिन्याने उत्तरं यायची.
15 दिवसाच्या आत हरकतीचा मुद्दा स्टँडिंग कमिटीत मांडला, त्याचं उत्तर आलंच पाहिजे. स्टँडिंग कमिटीची मीटिंग सुरू असताना हेड ऑफ द डिपार्टमेंट सगळे इथे उपस्थित राहिलेच पाहिजेत. हा दंडक मी सुरू केला. आज त्याचे परिणाम दिसत असतील. प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या आठवड्यात येतात, हरकतीचे मुद्दे निकालात निघालेत. असंच हा विषय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आम्ही महापौरांकडे बसलेलो असताना हा विषय झाला आणि मी सभागृह नेता म्हणून मी विषय मांडला. आणि मी आज त्या वृत्तपत्राचं नाव घेणार नाही. त्यांनी बातमी करताना माझा रेफरन्स देऊन की सभागृह नेत्यांना गाडी हवी आहे. मला गाडी हवी असती तर मी ट्रेनने कशाला गेलो असतो. आणि मी राहायला बोरिवलीला, माझा मतदारसंघ दैसाला बाजूलाच आहे, जवळ मी राहतो. त्यामुळे मी जर गाडीने ये जा करायची असती तर मी ट्रेनने कशाला येईल. विषय असा आहे की मुळात महापालिका या गाड्या विकत घेत नाही, ही गोष्ट एक स्पष्ट सांगतो. दुसरं, दर 6 महिन्याने या ज्या 60 गाड्या ज्या वेट लिस्टवर असतात, यांचे काही जणांचे ॲग्रीमेंट संपतात, काही जणांचे ॲग्रीमेंट याचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये येतच असतात. आत्ता त्या ठिकाणी नवीन प्रस्ताव 16 गाड्यांचे येणार आहेत. आता 16 गाड्यांचे प्रस्ताव हे अधिकाऱ्यांना गाड्या द्यायच्या आहेत. वॉर्ड ऑफिसर आहेत, DMC आहेत, त्यांच्या दर्जाप्रमाणे. आता ह्या गाड्यांची मागणी मी केली म्हणून काही बातमी करणार का. त्यामुळे असं आहे की मी सभागृह नेता म्हणून मला जे काही सांगितलं, अर्थात हा भाग वेगळा आहे की काल विषय झाल्यानंतर त्या सगळ्यांनी त्यातनं पलटी मारली, पण मी एकही मीडियाला चुकवलं नाही साहेब. मी प्रत्येकाला म्हणालो की नेमका विषय काय होता. आणि मुळात मुंबईकरांचे 1200 कोटी रुपये आम्ही 6 महिन्यात आम्ही वाचवलेत. आमचे अध्यक्ष आहेत अमित साटम साहेब, माननीय आमदार अमितजी यांनी जे काही आम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही करतोय. अनेक टेंडर आम्ही रद्द करायला लावले. गारगाईचा प्रस्ताव हा 11% जास्त रकमेचा असताना आम्ही त्याला सर्वात प्रथम विरोध केला. स्टँडिंग कमिटीत तो 1.8 वर आणून मग त्याला मंजुरी दिली. जेम पोर्टल 45 कोटी रुपये या शालेय विद्यार्थ्यांच्या वस्तू खरेदीत वाचले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना गणेशजी, अमित साटम यांच्याशी चर्चा करताना त्यांच्याकडूनही ह्या ऐकल्या होत्या आणि ते दिसतंय. म्हणजे महानगरपालिकेच्या एकंदर जो काही प्रशासकीय व्यवहार सुरू झाला आहे नव्या प्रशासनासह, नव्या दमाच्या या सगळ्या नगरसेवकांसह, त्यात सर्वाधिक नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांचा कारभार पाहताना हे सगळं लक्षात येतं. पण मुळातच आता जी मुद्दाम मी कंट्रोवर्सी म्हणतो या गोष्टीला, कारण गाड्यांची मागणी आणि त्यातही त्या गाड्या आरामदायी असाव्यात हा जो काही मुद्दा होता, तो यासाठी लोकांना थोडासा झोंबला बोचला की ज्या रस्त्यांवरून गाड्या चालतात, आता तुम्ही 2 तास 10 मिनटं जे गुगल मॅपवर सांगताय ती अवस्था का, ते ट्रॅफिक का, रस्त्यांची जी काय अवस्था आहे ती अशी का, हे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ना, त्यामुळे मुद्दाम लोक प्रत्येक पोस्ट खाली किंवा आता तुमच्या विधानानंतर जे मी स्वतः फेसबुक पोस्ट केली होती त्या खालचे जे काही कमेंट्स आहेत त्या मी वाचल्या. त्यातही लोकांमध्ये तो रोष आहे की तुम्ही जेव्हा गाड्यांची मागणी करता तेव्हा त्या गाड्या ज्या रस्त्यांवरून धावतात त्या रस्त्यांची अवस्था आज ही अशी का. महानगरपालिकेकडे निधी नाही आहे की महानगरपालिकेची मानसिकता नाही आहे, किंवा आता तुम्ही वेगळी विचारधारा घेऊन जे काही आता सरकार जे काही प्रशासन आता या महापालिकेत आलं आहे त्यांनाही वाटत नाही आहे का की मुंबईकर इतकी वर्ष जो त्रास सहन करत होते त्यांच्या त्रासात कुठेतरी आता त्यांना थोडासा दिलासा मिळावा. मला एक गोष्ट जी लक्षात आली ती तुमच्या माध्यमातून प्रभाकरजी मुंबईकरांना नक्कीच सांगितली पाहिजे. मुंबई महापालिकेमध्ये गेल्यानंतर आणि विशेषतः तिथे काम करायला सुरुवात केल्यानंतर जे लक्षात आलं आहे आमच्या, की नगरसेवक 5 वर्ष निवडून येतो आणि त्याला मुंबई महापालिका कळेपर्यंत त्याची 5 वर्ष संपलेली असतात. अधिकारी आपल्या प्रशासनिक भूमिकेच्या मानसिकतेतनं काम करत असतो. एक तर तुम्हाला मुंबई महापालिका नगरसेवकांना कळली पाहिजे. मुंबई महापालिकेचा कारभार चालत असताना आपल्या प्रभागातले प्रश्न कसे मांडायचे, निधी कसा आणायचा, हे तुम्हाला कळावं लागतं, त्यातनं शिकावं लागतं. आणि 5 वर्षाच्या आत कळलं तर विकास कामं तुमच्या प्रभागात सुरू होतील. पण असं आहे की तिथे खूप मोठी लॉबिंग आहे आणि मुळात काम करायचं कसं करायचं, तर तिथे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची जी मानसिकता असते ती आहेच. मी तुम्हाला एकच उदाहरण देईन की मुंबई शहरामधल्या ओसी नसलेल्या इमारती
तर ज्या बिल्डरने ओसी दिलेली नाही त्या बिल्डरच्या बांधकामावरती तुम्ही बंदी घाला, त्यावर स्टे आणा, म्हणून मी सभागृहात मागणी केली. ही मागणी केल्यानंतर स्वाभाविक सदस्यांनी सांगितलं, अरे तुला माहिती आहे का? म्हटलं मी याची पर्वा करत नाही. ज्या इमारतीमध्ये लोक राहायला गेली आणि बिल्डरच्या त्रासामुळे सहन करतायत त्यांची बांधकामं बंद करा. मग तो कोणी मोठा बिल्डर असो, तो इमारत बांधली तुला ओसी द्यावीच लागेल. नाले सफाईचा विषय. नाले सफाईच्या बाबतीत विरोधकांनी एवढी आरडाओरड केली जणू काही खूप मोठे घोटाळा झाला. आणि तुम्हाला वास्तविकता सांगतो, नाले सफाईचं टेंडर भरायला यावर्षी कंत्राटदार तयार नव्हते. त्यामुळे 40% नाले सफाई झाली हा आरोप केला जातोय. मी सांगतो तुम्हाला, तुमचं म्हणणं बरोबर आहे प्रभाकरजी. काही जणांनाही भीती होती की दरवर्षी जे चालायचं ना ते यावर्षी चालणार नाही. मी तुम्हाला उषानगर नाल्याचं उदाहरण देतो. उषानगरच्या नाल्यावरती गेल्यानंतर आम्ही तिथे दौरा सुरू होता. मुंबईचे अध्यक्ष होते आदरणीय आमदार अमित साटमजी, स्थायी समिती, महापौर, असे आम्ही सगळे फिरत होतो. आणि तिथे बघितलं तर त्या नाल्याची जी संरक्षक भिंत आहे ही लेवल झाली होती. मी अधिकाऱ्यांना बोलून सगळ्यांच्या समोर विचारलं, म्हटलं ही भिंत जेव्हा बांधली तेव्हा 10 फूट होती, यात लेवल कशी काय झाली? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. BKC मध्ये मिठी नदीच्या नाल्यावरती जेव्हा आम्ही पाहणी करायला गेलो, आमचा 5वा दौरा होता. समोर बांधकामाचं 3ऱ्या माळ्यावरनं तो सगळं डेब्रिज आतमध्ये टाकत होता. म्हटलं हे बांधकाम कधी उभं राहिलं? तुम्ही याच्यावर अधिकाऱ्यांनी म्हटलं तुम्ही कधी या ठिकाणी व्हिजिट केली होती शेवटची? बघा असं आहे की वर्षानुवर्षे या महापालिकेमध्ये टेंडर निघायचे, अर्धे डंपरने भरलेले ते गाळा, म्हणजे ज्याला काय म्हणतात रॅबिटने भरलेले डंपर, त्याच्यावरती तो गाळ आणि मग ते पाणी ओतायचं रस्त्यानं जाताना, मग त्याचं वजन, एक मोठी लॉबी काम करते. मी तुम्हाला उदाहरण देईन, या काही भागांमध्ये नवीन कंत्राटदार येण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना डम्पिंगचं ग्राउंड नाही मिळून दिलं, त्यांना डंपर मिळून दिले नाहीत, त्यांना काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं ते शेवटी कंटाळून त्यांच्यावरती लाल फुल्या पडल्या, ते परत गेले. यावर्षी जानेवारी महिन्यात आत्ता आम्ही ती नाले सफाईची म्हणजे सुरुवातच करणार आणि त्यावेळेला नवीन लोकांना आणणार. ही जी मोनोपॉली आहे ना मुंबई शहरात, ही एवढी घातक आहे. आणि आत्ता पहिला पाऊस ज्या वेळेला पडला त्यावेळी मी मुंबई शहरात आता 547 ठिकाणी पंपिंग सुरू झालं. दैसर सबवे, मी माझ्या मतदारसंघातले सांगतो, दरवर्षी पाऊस पडला रे पडला की 4 ते 5 फूट पाणी साठायचं, दैसर सबवे बंद. यावर्षी अजिबात एकही दिवस दैसर सबवे बंद नव्हता. फक्त एक बंद झाला, तो अंधेरी सबवे, कारण तो 18 मीटर हायवे पासून तो खाली आहे. दैसर सबवे परत वर गेला की 6 मीटर उंच आहे. त्याची पाहणी वगैरे केली, पण 550 कोटी रुपयांचा तो अंदाजपत्रक आल्यावर म्हटलं थांबूया. मुंबई अध्यक्षांनी त्यात खूप इनिशिएटिव्ह घेतला होता. मी सांगण्याचा अर्थ हा आहे की एक जी लॉबी काम करते स्टँडिंग कमिटीमध्ये, अंडरस्टँडिंग बंद झालंय. त्यामुळे लोकांचा रोष असणं स्वाभाविक आहे आमच्यावरती. म्हणजे जर का 40% नाले सफाई झाली असा आमच्यावर आरोप झाला, त्यावेळी मी सांगत होतो की यावर्षी मी तुम्हाला जे आकडे आहेत ना, हे सभागृहात भाषण आहे माझं, हे मी तुम्हाला पटवून देईन की मुंबईकरांचे पैसे कोट्यावधी रुपये कुठे गेले गेल्या 20-25 वर्षामध्ये. यावर्षी मिठी नदीची तुम्हाला तक्रार आली का? यावर्षी कुर्ल्यामध्ये खूप मोठं पाणी भरलंय आणि जीवन अस्तव्यस्त झाले, तुम्हाला तक्रार आली का? हिंदमाता, गांधी मार्केट या परिसरामध्ये पाणी भरतं, नॅचरल आहे, पण 10 ते 15-20 मिनिटामध्ये सगळं पाणी पंप आउट झालं. मुंबई थांबली आहे, BST बस पाण्यामध्ये अडकली आहे, रिक्षा अडकल्यात, टॅक्सी बंद पडले, असं चित्र तुम्हाला दिसलं नसेल. हे मात्र विरोधकांनी जेव्हा लक्षात आलंय त्यानंतर जे त्यांनी काही सुरुवात केली, बघा आरोप करणं तुमचं काम आहे, तुम्ही आरोप करा. आता पुढची अनेक वर्ष त्यांना फक्त आरोपच करायचे, त्यांना विरोधातच बसवणार आहे. शेवटी मायबाप जनता काम करेल आणि आम्हाला निवडून देईल. मला पूर्ण अपेक्षा आहे, प्रामाणिकपणे काम केलं तर जनता तुमच्याकडे बघत असते. पण मुंबईची जी बदनामी आपण करतोय ना, या माध्यमातून आपण मुंबईची बदनामी करतो. मी एक उदाहरण देईन, डॉक्टर अमरापूरकर, मी सभागृहात होतो 2017 साली जो पाऊस झाला त्याच्यानंतर जी घटना घडली एल्फिस्टनला, त्यावेळेला आम्ही कोणी जाऊन त्या मॅनहोलवर आंदोलन नाही केलं. अतिशय दुःखद घटना होती, सभागृह स्तब्ध होतं, मी सुद्धा भाषण केलं त्या दिवशी. या घटना घडत असताना त्या चूक कोणाची आहे, ते कसं रिपेअर करता येईल
याविषयी आपण म्हणजे ज्यावेळी आम्ही विषय मांडतो तेव्हा आपली लढाई प्रशासनाच्या विरोधात आहे आणि जेव्हा ते म्हणतात तेव्हा आमची लढाई सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. असं दुटप्पीपणा कसा चालेल हो? कसं चालेल? तुम्ही तर्कशुद्ध पद्धतीनं आकडेवारीनं आम्ही कुठे चुकतोय आम्हाला सांगा ना. तुम्ही नालेसफाईवर बोललात. आज मुंबई शहराचे 40% नालेसफाई झाली म्हणता. आज मुंबई व्यवस्थित चालू आहे. आम्ही ब्रिटानिया, वरळी, वर्सोवा या सगळ्या ठिकाणी व्हिजिट्स केल्या. वर्सोवाला तर आम्ही ते पाणी कसं फेकलं जातं, एका सेकंदाला 6,000 लिटर एका पंपातनं पाणी कसं फेकतात. तिथे 10 पंपिंग स्टेशन्स आहेत. हे आम्ही डोळ्याने बघितलंय. ते कसं वर्किंग चालतं. यावर्षी तर 15 मेच्या सगळी व्यवस्था चाक चौबंद करून ठेवली होती आम्ही. आणि एक असं आहे की मुद्दे म्हणजे मुद्दे हरवल्यानंतर काय करता येईल ना, तर हा एक परिणाम आहे. मी तुम्हाला एकच सांगेन, सभागृहामध्ये नालेसफाईवरती मी निवेदन केलं आणि त्याच्यावर दिवसभर चर्चा झाली. मुंबईचा पाणी पुरवठा या विषयावर मी निवेदन केलं, अख्खा दिवस चर्चा झाली. अंकित प्रभूंनी झाड पडल्याची दुर्घटनेचा उल्लेख केला, 66 ब वरनं चर्चा केली. अर्धा दिवस त्यावर सगळ्या सदस्यांनी मतं मांडली. पुन्हा एकदा सभागृह घ्या आणि विशेष सभा घ्या. म्हटलं आमची तयारी आहे, पण सभागृहामध्ये तुम्ही किती वेळ बोलणार, आपण कधी बोलायचं हे ठरूया आणि मुंबईकरांना नेमकी चर्चा काय व्हावी एकदा ऐकू द्या. कारण लाईव्ह सुरू आहे ना, यात लपवण्यासारखं काही नाही. पण त्या दिवशी जो गोंधळ घालण्यात आला त्यावरून आमच्या लक्षात आलं की यांना चर्चा नाही करायची, सभागृहात गोंधळ घालायचा आहे. एकच शेवटी सांगतो, ज्या दिवशी भाजपा शिवसेनेच्या महापौर म्हणून रितुताई तावडे आणि उपमहापौर म्हणून संजय गाडी खुर्चीवर बसले, त्या दिवशी किशोरी पेडणेकर, अशरफ आझमी या सगळ्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. गोंधळ काय घातला? आम्हाला बसायला जागा नाही. आता नवीन सभागृहाची मी पूर्ण तयारी केली, मी पाठपुरावा करतो आणि त्यात भूमिपूजन पुढच्या महिन्याभरात होईल. मी सभागृहात किशोरीताईंना प्रश्न विचारला, ताई तुम्ही 4 महापौर आहात, तुमचीच सत्ता म्हणून मोनोपॉली मिरवत होतात. महापौर म्हणून तुम्ही खुर्चीत बसलेला असताना तुम्हाला एक कळलं नाही की समोर बसायला जागा नाहीये म्हणून? तुम्हाला आज विरोधी पक्षात गेल्यावर कळलं की मुंबई महापालिकेत नगरसेवकांना बसायला जागा नाहीये, की तुम्ही तिकडे बसल्यानंतर लक्षात आलं की आम्हाला जागा नाहीये म्हणून? ही वस्तुस्थिती आहे. आज विरोधात गेल्यानंतर तुम्हाला मोठी संधी असते. प्रशासनाला कोंडीत पकडणं, सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवणं. ते सोडून तुम्ही गोंधळ घालता सभागृहामध्ये. आणि नियम सांगतो, सभागृहामध्ये महापौर बोलायला उभे राहिल्यानंतर सर्व सदस्य खाली बसतात. मी सुद्धा अनेक वेळा बोलत असताना सभागृहाच्या नेत्या होत्या विशाखा राऊत किंवा यशवंत जाधव सभागृह नेते होते, ते उभे राहिल्यानंतर आम्ही खाली बसायचो. हा एक सभागृहाचा नियम आहे. आज काय परिस्थिती आहे? तिथून ज्या घोषणा सगळं सुरू असतं, महापौरांच्या अंगावर धावून जाणं, असे प्रकार सभागृहात सुरू आहेत. त्यामुळे सभागृहात ज्या काही नीती नियमाने चर्चा झाली पाहिजे, एक तर ती होत नाही, आपला प्रभाव पडत नाही. मग काय करायचं? तर मग ते आता सुरू आहे.